नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अश्विनी बनकर मॅथ फंडा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप 5वीच्या परीक्षेसाठी नवनीत या पुस्तकातील स्वाध्याय बघत आहोत. तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच यानंतर येणारे सर्व व्हिडिओ हे सर्वात पहिले तुम्हाला मिळत राहतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, म्हणजे सर्वांना त्याचा फायदा होईल. व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण स्वाध्याय 7.1 बघणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न, 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत? मूळ संख्या म्हणजे काय, तर अशी संख्या ज्या संख्येला 1 ने आणि फक्त त्याच संख्येने भाग जातो त्याला मूळ संख्या असे म्हणतात. मग कोणकोणत्या आहेत मूळ संख्या 1 ते 100 मध्ये? तर पहिली मूळ संख्या आहे 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि शेवटची आहे 97. तर मग किती मूळ संख्या आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. म्हणजेच 1 ते 100 मध्ये टोटल किती मूळ संख्या आहेत? तर त्या आहेत 25. म्हणजे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, 1 ते 50 पर्यंतच्या विषम मूळ संख्यांची बेरीज किती? 1 ते 50 पर्यंत कोणत्या संख्या विचारल्या? विषम मूळ म्हणजे मूळ संख्या व ज्या मूळ संख्या विषम आहेत त्यांची बेरीज. तर आपल्याला पहिले मूळ संख्या लिहून घ्याव्या लागतील. मूळ संख्या कोणकोणत्या आहेत 1 ते 50 पर्यंत? तर 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. त्यानंतर 23, 29, 31, 37, 41, 43 आणि 47. 50 पर्यंत एवढ्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. 15 या मूळ संख्या आहेत. त्यात आपल्याला विषम संख्या विचारल्या. विषम मूळ संख्या, तर 2 ही विषम संख्या नाही म्हणून हे येणार नाही. बाकी 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47 या सर्व विषम संख्या आहेत. तर या सर्वांची आपल्याला बेरीज विचारली की बेरीज किती असते? तर आपण बेरीज करून घेऊ. पहिले या वरच्या संख्यांची करू. 9 आणि 7 16, 16 आणि 3 19, 21, 20 आणि 7 27, 27 आणि 5 32, 32 आणि 3 35, 35 चे 5 7 आले 3, 3 आणि 1 4, 5 6 7, 7 आणि 1 8, 8 आणि 9 17, 17 आणि 3 20, हातचे आले 2, 2 आणि 3 5, 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12. त्यानंतर 7 आणि 3 10, 10 आणि 1 11, हातचा आला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 4 9, 9 आणि 4 13. तर आपल्याला या सर्वांची बेरीज विचारली. आपण करून घेऊ. 5 आणि 1 6, 7 आणि 2 9, 9 आणि 3 12, हातचा आला 1, 1 2 3.
म्हणजेच उत्तर आलं 326. तर कोणत्या ऑप्शन मध्ये दिसते आपल्याला 328, 326. म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, पुढील पैकी कोणती संख्या चौरस संख्या आहे व त्रिकोणी संख्या सुद्धा आहे? चौरस संख्या म्हणजे काय, तर त्या संख्येने त्या संख्येला गुणले तर ती चौरस संख्या असते. म्हणजेच काय, तर वर्ग. त्या संख्येने समजा आपण 3 चा वर्ग घेतला, 3 गुणिले 3 किती येतात 9. म्हणजेच त्या 3 ने 3 ला जर गुणले तर येणारी संख्या ही चौरस संख्या असते. याचाच अर्थ आपण याला वर्गही म्हणतो, त्या संख्येने त्या संख्येला गुणणे. मग चौरस संख्या 9 ही चौरस आहे, 25 पण चौरस संख्या आहे, 8 गुणिले 8 64 ही पण चौरस आहे आणि 6 गुणिले 6 36 ही पण चौरस संख्या आहे. मग आपल्याला विचारलं त्रिकोणी संख्या पण हवी, तीच संख्या त्रिकोणी पण हवी. तर त्रिकोणी संख्या कोणकोणत्या असतात? पहिली त्रिकोणी संख्या कशी काढतात, तर पहिली त्रिकोणी संख्या 1, दुसरी कशी काढतात 1 अधिक 2 बरोबर 3, ही दुसरी त्रिकोणी संख्या. तिसरी कशी काढणार 1 अधिक 2 अधिक 3, म्हणजेच किती 3 आणि 2 5 आणि 1 6. नंतरची त्रिकोणी संख्या कशी 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4, म्हणजेच किती 10. ही एक त्रिकोणी संख्या आहे. त्यानंतर कोणती त्रिकोणी संख्या येते 1 2 3 4 5, म्हणजेच किती 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 2 14 आणि 1 15. त्यानंतरची त्रिकोणी संख्या 1 2 3 4. मग हे पूर्ण लिहायची गरज आहे का, तर नाही. यानंतरची त्रिकोणी संख्या आपण कशी काढणार 15 अधिक 6, 15 आणि 6 21. त्यानंतर 21 अधिक 7, 21 आणि 7 28. त्यानंतरची त्रिकोणी संख्या 28 अधिक 7 झाले आता 8, 28 आणि 8 36. त्यानंतरची त्रिकोणी संख्या 36 अधिक 9 किती 45. आणि त्यानंतरची 45 अधिक 10 बरोबर 55. तर ह्या आहेत त्रिकोणी संख्या. मग आपल्याला यापैकी कोणती दिलेली आहे? 9 ही त्रिकोणी आहे का? नाही. पहिली आहे 1 3 6 10, 15 21 28 36 45 55. मग यापैकी एखादी आपल्याला इथे दिसते का? तर 36 ही त्रिकोणी संख्या आहे आणि चौरसही आहे, म्हणजेच आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न 2 11 13 17 19 23 या संख्या गटातील संख्या कोणत्या प्रकारच्या आहेत? चौरस संख्या कोणत्या, तर आपल्याला माहिती आहे 4 9 16 25 36. तर ह्या दिसतात का आपल्याला 4 9 16? नाही, म्हणजे या चौरस नाही. त्रिकोणी संख्या कोणत्या आहेत 1 3 6 10 15. तर यातले आहे का? 1 नाही, 3 पण नाही, म्हणजे ह्या त्रिकोणी पण नाही. विषम संख्या कोणत्या असतात 1 3 5 7 9 11. 1 नाही, 3 नाही, 11 आहे, परंतु 2 ही संख्या यात नाही, म्हणजे ही विषम संख्या ही नाही. पण मूळ संख्या आपल्याला माहिती आहे 2 3 5 7 11 13 17 19 ह्या विषम संख्या आहेत. त्यानंतर 23 27. तर ह्या संख्या आपल्याला दिसतात का? 2 आहे, त्यानंतर 11 आहे, 13 आहे, 17 19 23. म्हणजे ह्या कोणत्या संख्या झाल्या, तर ह्या झाल्या मूळ संख्या, म्हणजे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न, पुढील पैकी कोणती जोडी जोडमूळ नाही व सहमूळही नाही? जोडमूळ म्हणजे काय? जोडमूळ संख्या कशाला म्हणतात, तर जोडमूळ म्हणजे मूळ संख्या या एकानंतर एक येणारी मूळ संख्या. दोन मूळ संख्यांमध्ये 2 चा फरक हवा. म्हणजे पहिली जोडी जोडमूळची 3 आणि 5, त्यानंतरची असते 5 आणि 7, त्यानंतर 7 आणि 11. 2 आणि 3 ही जोडमूळ संख्या नाही, जोडी येत नाही, कारण 2 आणि 3 मध्ये 1 चा फरक असतो. आपल्याला जोडमूळ संख्यासाठी मूळ संख्यांमध्ये 2 चा फरक हवा. म्हणजेच आपण बघू 82 आणि 88 मध्ये जास्त फरक आहे, म्हणजे ही जोडमूळ नाही.
2चा फरक 71 आणि 2 73, 2चा फरक ही जोडमूळ आहे. 41 43 जोडमूळ आहे. 29 31 जोडमूळ आहे. आपल्याला जोडमूळ नाही व सहमूळही नाही, म्हणजे जोडमूळ ही संख्या नाही, म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, 10 ही पहिली त्रिकोणी संख्या मानल्यास चौथी त्रिकोणी संख्या कोणती? पहिली त्रिकोणी संख्या 1, दुसरी कशी काढतात? 1 + 2 = 3, म्हणजे ही दुसरी त्रिकोणी. तिसरी 1 + 2 + 3, म्हणजे त्रिकोणी संख्या झाली 6. म्हणजेच काय, तर जी संख्या येते त्रिकोणी संख्या त्यामध्ये पुढील अंक मिळवायचा. म्हणजे आता 6 मध्ये इथे 3 मिळवले, आता 4 मिळवणार. 6 आणि 4 10. तर आपल्याला ही 10 पहिली त्रिकोणी संख्या सांगितली, त्यानंतरची आपल्याला चौथी विचारली, तर आपण काढू. 10 नंतर 10 मध्ये 5 मिळवले 15, त्यानंतर 15 मध्ये 6 मिळवले 21, 21 मध्ये 7 मिळवले 28, 28 मध्ये आता किती, 7 नंतर 8 मिळवणार, म्हणजेच किती येणार 36. तर आपल्याला 10 ही पहिली मांडली, तर चौथी विचारली, दुसरी, तिसरी आणि चौथी. तर चौथी कोणती आली आपली त्रिकोणी संख्या? चौथी त्रिकोणी संख्या ही 28, म्हणजेच आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, 1 ते 100 या संख्यांमधील सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान विषम मूळ संख्या यांचा गुणाकार किती? तर 1 ते 100 मध्ये सर्वात मोठी मूळ संख्या कोणती? म्हणजे शेवटची मूळ संख्या ही 97. त्यानंतर लहान विषम मूळ संख्या सांगितली. लहान संख्या कोणती आहे? मूळ संख्या 2, त्यानंतर 3. 2 आणि 3 ही सर्वात लहान विषम संख्या आहे, पण 2 हा अंक सम आहे. आपल्याला विषम मूळ विचारली, म्हणजे आपली विषम मूळ सर्वात लहान ही 3 असेल. तर 3 ह्या दोन्हींचा गुणाकार विचारला किती? तर 3 7 21, 7 आले 2, 9 त्रिक 27 आणि 2 29, म्हणजेच आपलं उत्तर आलं 291. तर 291 म्हणजे योग्य पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, जर दोन मूळ संख्यांचा गुणाकार सम असेल तर त्या दोन्ही संख्यांतील एक संख्या निश्चितपणे कोणती असेल? तर मूळ संख्या कोणकोणत्या आहेत? 2 3 5 7. आपण 4 मूळ संख्या घेतल्या. आपल्याला सांगितल्या दोन मूळ संख्यांचा गुणाकार. आता दोन मूळ संख्या आपण घेऊ. 2 आणि 3 चा गुणाकार 6, नंतर 2 आणि 7 चा गुणाकार केला तर 14, 2 आणि 5 चा गुणाकार केला तर 10. दोन संख्यांचा गुणाकार केला तर गुणाकार हा समसंख्या असते, म्हणजे 6 14 10 ह्या समसंख्या आल्या. तर त्यातील एक संख्या निश्चितपणे कोणती? म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये एक संख्या ही सेम असेल. इथेही 2 आहे, इथेही 2, इथेही 2, म्हणजे त्यातील एक संख्या निश्चितपणे कोणता अंक असेल? 2, म्हणजेच आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांमधील समसंख्यांची बेरीज किती? तर 1 ते 20 मध्ये कोणकोणत्या समसंख्या आहेत? पहिली आहे 2, त्यानंतर कोणती? 4. आपल्याला सांगितली बेरीज म्हणून आपण बेरीजचे चिन्ह देऊ. नंतर 6, नंतर 8, 10, 12, 14, 16, 18 आणि 20. तर 1 ते 20 मध्ये आपल्याला किती संख्या मिळाल्या? 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर यांची आपल्याला बेरीज विचारली, आपण करून घेऊ. 0 आणि 8 8, 8 आणि 6 14, 14 आणि 4 18, 18 आणि 2 20, ह्याचे आले 2, 2 आणि 1 3. त्यानंतर 8 आणि 6 14, 14 आणि 4 18, 18 आणि 2 20, ह्याचे आले 2, 2 आणि 2 4 5 6 7 8. म्हणजेच बेरीज किती आली? 0 आणि 0 0च, 8 आणि 3 11, बेरीज आली 110. यासाठी आपल्याकडे शॉर्ट ट्रिक पण आहे. ती काय? तर किती पर्यंत विचारलं? 1 ते 20 पर्यंतच्या समसंख्या. तर 1 ते 20 मध्ये किती समसंख्या येतात? 10. त्यातील मधली संख्या घ्यायची. 1 ते 20 मधील येणारी मधली संख्या कोणती असणार? तर 10 ही मधली संख्या असणार. त्या संख्येला त्याच्या पुढच्या संख्येने गुणायचे, म्हणजे 10 गुणिले 11 किती येतं उत्तर? 110. म्हणजेच आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढील
प्रश्न 1 0 3 4 5 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान विषम संख्या कोणती? तर आपण कशी संख्या बनवतो, या 5 अंक दिले त्यापासून आपल्याला एक संख्या बनवायची, ती पण सर्वात लहान. तर सर्वात लहान अंक कोणता? 0. पण 0 पासून सुरुवात होत नाही, मग त्यापेक्षा मोठा 1. आपण 1 लिहिणार, त्यानंतर 0, नंतर 3, नंतर 4 आणि 5. ही झाली सर्वात लहान आपली संख्या. तर सर्वात लहान आपल्याला विषम हवी. तर एकक स्थानी 5 आहे, तर ही विषम संख्या आहे. एकक स्थानी 1 3 5 7 9 यापैकी कोणताही अंक असेल तर ती विषम संख्या असते, म्हणजेच ही विषम संख्या आहे. तर आपली तयार झालेली संख्या 10,345 ही या अंकापासून बनणारी सर्वात लहान संख्या आहे. तर कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? 10,543 नाही, 10,453 नाही, 10,354 नाही, 10,345, 10,345. म्हणजेच आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर आज आपला स्वाध्याय 7.1 कंप्लीट झालाय. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.